अमरावती महानगरपालिका मालमत्ता कर विभागाच्या वतीने सामान्य करावर 10% विशेष सूट दिनांक 2 व 3 ऑगस्ट 2025 पर्यंत। स्क्रीनवर दिलेला QR स्कॅन केल्यास ऑनलाईन पेमेंटवर मिळवा 3% अतिरिक्त सूट। अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे। लोकसभा निवडणूक 2024 मध्ये काँग्रेसचे उमेदवार असलेले डॉक्टर अभय पाटील यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे। त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे जिल्ह्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे। नाही, काँग्रेसवर माझी काही नाराजी नाही आहे। त्या पक्षाने तो उलट मला लोकसभेचं तिकीट देऊन इतक्या वरच्या लेवलला आणलेलं आहे। पण जे काही मागच्या इतक्या वर्षाचं राजकारण 10-15 वर्षापासून मी व्यवसायात नाही आहे, दिवसभर राजकारणात आहे, त्याच्या पहिले समाजकारणात होतो, तर त्याच्यामुळे काही घरगुती प्रॉब्लेम्स निर्माण झालेले आहेत, काही घरगुती अडचणी निर्माण झालेल्या आहेत, व्यावसायिक अडचणी आहे, अर्थकारणाचा खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि दुसरं काही माझ्याकडे साधनं नाही आहेत आणि मला हे सगळं एवढं घर परिवार, मुलांचे ऍडमिशन्स आहे, लग्न आहेत, सगळ्या गोष्टी चालवा लागतात। काही भाच्यांच्या जबाबदारी आहे, काही सासरची जबाबदारी आहे, तर त्या अनुषंगाने मी तेवढा टाइम पक्षाला देऊ शकत नव्हतो। म्हणून मला असं वाटत होतं तेव्हा मी पक्षाच्यावर अन्याय करतोय, म्हणून आपली जागा मोकळी करून कोणीतरी नवीन व्यक्तीला जागा द्यावी, एवढंच फक्त त्याच्यातलं हे होतं। नाही, कोणताच काही कुठं नाही आहे। राजकीय संन्यास, अलिप्त राहणे, सामाजिक काम पहिल्यापासून करत होतो। तो म्हणजे आमचं घराची परंपरा होती, वडील सुद्धा सामाजिक याच्यात चळवळीत खूप मोठं हे होतं। विचारधारेची लढाई, सामाजिक लढाई, आपल्या व्यवसायामधनं जे लोकांना मदत करता येते ती सगळं असं चालू ठेवणार आहे। डॉक्टर अभय पाटील यांचा राजीनामा काँग्रेससाठी मोठा धक्का आहे, विशेषतः अशा वेळी जेव्हा पक्ष 2024च्या लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत होता। आता काँग्रेस या परिस्थितीला कशी हाताळते आणि डॉक्टर पाटील यांचे पुढील पाऊल काय असेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे।